अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। अधिवेशनात आज संविधानावर चर्चा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संविधानाच्या चर्चेवर उत्तर देणार। संविधानावर चर्चा करतोय, उपाध्यक्षांची निवड करतोय, पण विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी संख्येची गरज नाही याचे पुरावे दिले असतानाही विरोधी पक्षनेता निवडला जात नाही। भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली। लोकशाहीचा सन्मान राखण्याचंही आवाहन केलं। शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची नवी खेळी। खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांची गुहागर विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून नियुक्ती। शिवसेनेच्या नव्या खेळीची जिल्ह्यामध्ये चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा कोर्टात हजर राहणार। आरोपींना प्रत्यक्ष हजर करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलीस आज दुसरा समन्स बजावण्याची शक्यता। दरम्यान चौकशीला हजर राहण्यासाठी कामरानं मुंबई पोलिसांकडे 7 दिवसांचा वेळ मागितलाय। डोंबिवलीतही कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल। कलम 356 अंतर्गत गुन्हा दाखल। याआधी खार पोलिसात पहिला गुन्हा दाखल झाला होता। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ पोस्ट। हम होंगे कामयाब गाण्यावरती व्हिडिओ शेअर केला। मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी बोलावलं, मात्र कुणालनं पोलिसांना पत्र लिहित 1 आठवड्याचा वेळ मागितला। मुंबई पोलिसांनी यावर अजूनही काहीही निर्णय घेतलेला नाही। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात malaड दिंडोशी परिसरात शिवसेना शिंदे गट आक्रमक। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कुणाल कामराचा पुतळ्याला जोडे मारत निषेध। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोठडी सुनावली। सरकारी वकिलांनी 7 दिवसांची कोठडी मागितली होती। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, सचिन वाजे, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोपी, मात्र परमवीर सिंग सगळ्या आरोपींना पाठीशी घालत होते। वकील निलेश ओझा यांचा आरोप। वकील निलेश ओझांना जे काही बोलायचे ते बोलू द्या, आपण त्यावर काहीही बोलणार नाही। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। निलेश ओझांच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी बोलणं टाळलं। भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। जगताप यांनी भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख मिळवली आहे। अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली। बैठकीला ठाकरे गटाचे सगळे आमदार उपस्थित होते। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली। आमदार छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या बैठकीला अनुपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाच्या वादाची सुनावणी पुन्हा लांबणीवर। न्यायमूर्ती सूर्यकांत अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी झाली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात बनावट पनीर संदर्भात महत्त्वाची बैठक। बनावट पनीरला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश। दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार। दुधातील भेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करावी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश। गुढीपाडव्यापासून अंमलबजावणी होणार। एअरटेल गॅलरीनंतर आता मुंबईच्या वर्सोव्यातील डीमार्ट कर्मचाऱ्याकडून मराठी भाषेला नकार। डीमार्ट कर्मचारी आणि ग्राहकामध्ये मराठी भाषेवरून वाद। संदेश देसाई यांच्या दणक्यानंतर डीमार्ट कर्मचाऱ्यानं मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची माफी मागितली। नाले सफाईसाठी 23 कंत्राटदारांची नियुक्ती। महानगरपालिकेनं छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेची छाननी पूर्ण केली। येत्या 70 दिवसात रस्ते, सिमेंट काँक्रिटीकरण कामं पूर्णत्वास गेली पाहिजेत। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश। अधिकाऱ्यांनी कामं सुरू असताना रात्रीच्या वेळी भेटी द्याव्यात। अधिक गती आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करण्याच्याही सूचना। शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीच्या मार्गात बदल। सिद्धिविनायक जंक्शन ते एसए बँक पर्यंत वाहनं उभी करण्यास प्रतिबंध। मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी सेनापती बापट मार्ग, कामगार मैदान, कोहिनूर पार्किंग यासारख्या ठिकाणी सोय। रमजान ईद व गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न। आगामी सण उत्सव शांततेत साजरे करा। विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय काळे यांचं नागरिकांना आवाहन।
पन्हाळा किल्ल्यावरच्या शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तात्काळ मंजुरी. कोल्हापुरातील आमदारांच्या पाठपुराव्यालाही यश. सतीश भोसलेला जिल्हा कारागृहाबाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन. इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती. पूजा खेडकर प्रकरणी एप्रिल महिन्याच्या पुढच्या आठवड्यात पुढची सुनावणी पार पडणार. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांची चौकशी झाली, मात्र चौकशीला पूजा खेडकर अनुपस्थित होती. विधान भवनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांची भेट घेतली. भेटीचं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये. सरकारनं अवमानकारक साहित्यावर बंदी आणण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मागणी. सरकारच्या निर्णयाचं देशमुखांनी स्वागत केलं. विधानसभेत संविधानावर चर्चा झाली. संविधान हा सगळ्याच धर्मग्रंथाहून सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं. संविधान बदलता येणार नाही, पण कुणी असा प्रयत्न केला तर त्यांची सत्ता बदलली जाईल, वडेट्टीवार यांचा इशारा. कोस्टल रोड लगतच्या विकसित जागा सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा. या जमिनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित झाल्यास महसुलाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांची मुंबई पालिकेकडे मागणी. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांची नाव न घेता नितेश राणेंवर टीका. महाराष्ट्रामध्ये एक नेपाळी आहे, मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं त्याला वाटतं, परबांचं वक्तव्य. यावेळी उद्धव ठाकरे बाजूलाच बसले होते. परब संविधानावरच्या चर्चेत बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस. पुढील 3 ते 4 तासांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा लखलकाट आणि मेघगर्जनेसह हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत, तर पावसामुळे आंबा काजू पीक धोक्यात. रत्नागिरी शहरावर देखील पाणी टंचाईची टांगती तलवार. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणी पातळीमध्ये घट. पाणी जपून वापरण्याचं नगर परिषदेचं आवाहन. कराड पाटण तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. प्लास्टर ऑफ पॅरिस बंदी विरोधात ठाण्यातील मूर्तिकार संघटनेची हायकोर्टात याचिका. वारंवार कोर्टात दाद मागण्यापेक्षा पर्यावरणपूरक उपाययोजना आत्मसात का करत नाही, हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल. पुण्यात पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा. फुरसुंगी कचरा डेपो बाधित भागात गेली कित्येक वर्ष पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून ग्रामस्थांचा मोर्चा. हंडा वाजवत आंदोलन केलं. हळद शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट झाल्यानं 4 शेतकरी जखमी. हदगाव तालुक्यातील आष्टी गावच्या शिवारातली घटना. हा स्फोट इतका भीषण होता की हळद शिजवणाऱ्या कुकरचे पाट तब्बल 600 फुटापर्यंत उडाले. अमरावतीच्या दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंग जवळ कापसानं भरलेल्या ट्रकला आग लागली. आग कशामुळे लागली कळू शकलं नाही. आगीमध्ये शेतकऱ्याचा हजारो रुपयांचा कापूस जळून खाक. मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचं सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डायमंड असोसिएशनच्या कार्यालयामध्ये जाऊन बोर्डाला काळं फासलं. सर्व नियमावली पूर्ण करून देखील सभासदत्व न दिल्यानं ठाकरे गटानं जाब विचारला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं आंदोलन. महाविद्यालयातील काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा छळ होत असल्याचा आरोप केला. बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा. 60 वर्ष पूर्ण केलेल्यांना निवृत्ती वेतन मिळणार. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा. बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नांदेडमध्ये बौद्ध धर्मीयांचा महामोर्चा. शहरातील नवा मोंढा मैदानापासून काढलेल्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दौंड शहरालगतच्या बोरावके नगर भागातील कचऱ्यामध्ये बरण्यांमध्ये भरून 6 ते 7 अर्भकं फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर. पोलिसांकडून तपासाला सुरुवात. वाशिमच्या मोरगव्हाण गावाजवळ स्कॉर्पिओ आणि जेसीबीचा अपघात. अपघातामध्ये 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे आणि माजी नगराध्यक्षांचे पती विनोद गंगणेंचं नाव. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 25 पैकी 14 आरोपींना पकडण्यात यश. भंडारा रोडवरती पडोळे लेआउट येथील 2 खासगी बारदाना कंपनीमध्ये भीषण आग.
बारदानासाठीचा साठवलेला कच्चा माल जळून खाक, व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या मागणीनंतर शिवभक्तांच्या संमिश्र प्रतिक्रिया. काही संघटनांनी समाधी हटवण्याला विरोध दर्शवल्यानंतर कुत्र्याच्या समाधीजवळ बंदोबस्तात वाढ. रावसाहेब दानवे यांनी पोहे बनवण्याचा आनंद घेतला. कार्यकर्त्यांच्या मुलाच्या लग्नात दानवेंची हजेरी. कार्यकर्त्यांनीही दानवेंच्या हातचे पोहे खाल्ले. कल्याण डोंबिवलीच्या घर तोडलेल्या पीडित विधवा महिलेला पालिका घर देण्यास तयार, पण चावी न देता कुलूप तोडून राहण्यास सांगितलं. प्रशासनाच्या या असंवेदनशील वागणुकीवर नागरिकांमध्ये संताप. सिडकोच्या घरांचे दर कमी करावे त्या मागणीसाठी वाशीमध्ये घर लाभधारकांचं साखळी आंदोलन. मनसेचा आंदोलनाला पाठिंबा. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते अरेंज कॉर्नर सिग्नलपर्यंत मानवी साखळी मोर्चा काढला. सोलापूर एनटीपीसीमध्ये आता थर्मल पॉवर सोबत सौर ऊर्जेच्या माध्यमातूनही वीज निर्मिती केली जाणार. सोलापुरामध्ये 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी. भारतीय पुरातत्व विभागातील किल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्या. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना पत्राद्वारे विनंती केली. प्लास्टर ऑफ पॅरिस बंदीविरोधात ठाण्यातील मूर्तिकार संघटनेची हायकोर्टात याचिका. पर्यावरणपूरक उपाययोजना आत्मसात का करत नाही, हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल. केंद्र सरकारला प्रतिवादी बनवण्याचे निर्देश. सुनावणी 23 एप्रिलपर्यंत तहकूब. वक्फ दुरुस्ती विधेयकावरती आज केंद्र सरकारनं सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये खासदारांना वक्फ विधेयकाची माहिती दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये दीक्षाभूमीलाही भेट देणार. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस आणि महापालिका प्रशासनानं सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष दौरा. रायगड किल्ल्यावरती जात अमित शहा शिवरायांना अभिवादन करणार. पाकिस्तानला गेलेल्या काही कुटुंबांचा भारतातील जमिनींवर दावा. महसूल विभागाकडून पाकिस्तानातल्या कागदपत्रांच्या आधारे कारवाई. महसूल विभागाची मीरा भाईंदरमधल्या कारवाईवरून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. रमजान महिन्यामध्ये मुस्लिमांमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी भाजपनं सौगाते मोदी मोहीम सुरू केली. 32 लाख गरीब मुस्लिमांना ईदची भेट देण्याचा भाजपचा प्रयत्न. किटमध्ये कपड्यांसह शेवया, खजूर आणि फळं. एका किटची किंमत 500 ते 600 रुपये. साताऱ्याच्या फातेपूरमधील 3 वर्षांच्या कर्णबधीर चिमुकल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत. आई मजुरी करत असताना मुलाला दगडाला बांधून ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीमध्ये सहकुटुंब भेट घेतली. यावेळी अनुप धोत्रे, पत्नी समीक्षा आणि 3 मुलं सोबत होती. अनुप धोत्रे यांनी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. महिला समृद्धी योजनेसाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद. यमुना स्वच्छ करण्यासाठी 9000 कोटी रुपयांची तरतूद. लाहोल स्पितीमध्ये स्नो मॅरेथॉनचं आयोजन. स्पितीमध्ये 14व्या मॅरेथॉनचं आयोजन. अनेक धावपटूंचा या मॅरेथॉनमध्ये सहभाग. दंतेवाडा बिजापूर सीमेवरती 3 नक्षलवाद्यांचा खात्मा. सुमारे 500 सैनिकांनी मोठ्या नक्षलवाद्यांना घेरलं, तर 3 मृतदेह आणि शस्त्रही जप्त करण्यात आले. नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्रानं 10 सुवर्णांसह 23 पदकं पटकावली. 6 रौप्य 7 कांस्यही पटकावली. पॅरा स्पर्धेमध्ये 23 पदकं पटकावण्याची महाराष्ट्राची ही प्रथमच कामगिरी. कर्णन फिल्म प्रोडक्शनचा हलगट चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार. चित्रपटामध्ये गावाबाहेरच्या एका धोकादायक समुदायाची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक करण सुमन अर्जुन आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.